तर या रिंगण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. पाहूयात. तुम्ही बघताय की संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हा जो अश्व आहे तो किती वायू वेगाने धावतोय. म्हणजे दोन अश्व आहेत, एक मानाचा अश्व जो पुढे मोकळा सोडला जातो आणि तो दुसरा अश्व ज्याच्यावरती घोडेस्वार बसलेला आहे आणि अशा प्रकारे हे अश्व फिरवले जातात. आपण बघतोय की जो मानाचा अश्व आहे तो अश्व ज्या ठिकाणाहून पळून हे रिंगण पूर्ण करतं त्या ठिकाणची माती हे सगळे वारकरी आपल्या भाडी लावत असतात. आणि आता बघतोय आपण की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये या देवाच्या अश्व जे रिंगण पूर्ण करत आहे त्याला प्रोत्साहन देत आहेत. आणि अतिशय म्हणजे अगदी रोमांचकारी क्षण म्हणावं लागेल की जिथे अशा प्रकारचा अश्व हा धावून हे रिंगण पूर्ण करत असतो. आणि ह्या रिंगण सोहळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर जोपर्यंत हा अश्व धावत नाही तोपर्यंत हे रिंगण पूर्ण होत नाही. आणि अशा प्रकारे रिंगणाची पर्वणी असते. वारकऱ्यांसाठी सुरू झालेले हे खेळ खरं तर आता पंचक्रोशीतल्या लोकांसाठी गावकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं सोहळे बनलेत. कारण या खेळाची सुरुवात बघताय आपण की कशा प्रकारे चिळप केलं जातं, म्हणजे कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं. आणि आता हा तिसरा पुन्हा एकदा या मानाचा अश्व आहे तो धावून हे रिंगण पूर्ण करताय. आणि हाच क्षण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतले लोक अगदी सकाळपासून या ठिकाणी जागा धरून बसले होते. मी तुम्हाला हे सगळा परिसर दाखवायचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आणि प्रत्येक रिंगण सोहळ्याला अशीच पर्वणी असते. म्हणजे एकतर वारकऱ्यांसाठी ही पर्वणी असते कारण वारकऱ्यांना वेगवेगळे खेळ आपले सादर करता येतात. आणि गावकरी आणि पंचक्रोशीतल्या मंडळींना सुद्धा ही एक पर्वणी असते कारण त्यांना अशा सोहळ्याचं साक्षीदार होता येतंय. आणि आपण बघताय की किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी जमलेले आहेत, वारकरी जमलेले आहेत, भाविक जमलेले आहेत. आणि या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारे अश्व धावून पुढे गेल्यानंतर आपण बघतोय की रिंगण पूर्ण झाल्याचं जाहीर केलं जातं. आणि असं हे बेलवाडीमधलं सगळ्यात सकाळी होणारं या आषाढी मार्गामधील सगळ्यात मोठं रिंगण जे बेलवाडीच्या या प्रांगणामध्ये पार पडते. मला सांगा, हे रिंगण सोहळे बघणं म्हणजे पर्वणी आहे? हो, म्हणजे हे आपले बेलवाडी गावात एक 400 वर्षापूर्वीची परंपरा आहे. 400 वर्षापासून हे रिंगण सोहळा इंदापूर तालुक्यातील सगळ्यात पहिला रिंगण सोहळा इथे होतं सर. अच्छा, हां, काय काय तयारी करतो? सगळी म्हणजे ग्रामपंचायत सगळ्या वारकऱ्यांची पाण्याची सोय म्हणा, हे सगळ्या सोयी आपण आता आम्ही बिस्लेरी वाटप वगैरे हे केलं होतं निचे डिलेक्टरपे. एक 10,000 बॉटल आपण वाटले आता निचे डिलेक्टर. पण वारकरी गावात येणार आहेत, पालखी येणार आहे, म्हणजे सणाचं वातावरण असतं एकदम असं दिवाळी कशी असते तसं वाटतं सर, एकदम छान. पहिले 2 होतं आमचं, असा आनंद होता एकदम वारी येणार आहे म्हणून. हां, वारकरी येणार. घरामध्ये काय काय चालतं? मी बघतोय की घरामध्ये तुमच्या लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळेजण अगदी गोडधोड जेवायला करतात, वारकऱ्यासाठी करतात. काय काय चालतं नेमकं? आपले भाजी भाकरी, आमटी भाकरी, ज्याच्या इच्छेनुसार जे वाटेल ते करतात. हां, आमच्या नेचर डिलाईट परिवारतर्फे सर्व येणाऱ्या वारकरी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. मला सांगा, काय नेमकी भावना असते ज्यावेळेस वारी इथं पोहोचते त्यावेळेस? खूप आनंदाची भावना असते. असं वाटतं की साक्षात विठ्ठलाचं दर्शन होतं इथं, अशी भावना असते बघा. पण मी बघतो की गावामध्ये म्हणजे प्रत्येक घरामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली असते. हा, प्रत्येक घरामध्ये दिंडीची वगैरे सोय असते. प्रत्येकांना जेवण केलं जातं प्रत्येकाचे काय करून. काय जेवणाचे प्रकार? आपली साधी बेसन भाकरी ठेचा जसं आवडायचं तसं स्वीट पदार्थ एखादा असं प्रत्येक केलं जातं. अन्नदान मोठ्या प्रमाणात अन्नदान मोठ्या प्रमाणात असतं. बघताय तुम्ही की म्हणजे मी आणखी माझ्या कॅमेरामॅनला दाखवायचा प्रयत्न करतो की किती मोठा क्राऊड आहे. म्हणजे माझ्या मागं जर तुम्ही बघितलं तर अगदी तुम्हाला जिकडं दिसेल तिकडे सगळे लोक बघायला मिळतील की जे लोक सकाळी 6 वाजल्यापासून या ग्राउंडवरती आले होते, या प्रांगणावरती आले होते, जिथे साधारण 1 तासभर हा सगळा सोहळा चालतो. आणि अशा प्रकारचे खेळ आता सुरू झालेत. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आषाढी एकादशीला आता शेवटचा आठवडा आहे. आणि आषाढी एकादशीच्या आधी शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येक आषाढी वारी घेऊन चाललेल्या या पालख्या सोहळ्यामध्ये अशा प्रकारचे खेळ बघायला मिळतात. तुकाराम महाराजांच्या रिंगणाला सुरुवात झाली. आपण बघितलं की काल काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं रिंगण पार पडलं आणि आता बेलवाडीमधलं हे रिंगण झाल्यानंतर पुन्हा इंदापूरचं उद्या गोल रिंगण असणार आहे.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे रिंगण सोहळे आपल्याला बघायला मिळणार आहेत. कारण या रिंगण सोहळ्याशिवाय ही वारी पूर्ण होत नाही. कारण आपल्याला कल्पना असेल की 18, 19, 20 दिवस चालणारे हे सगळे वारकरी ज्यावेळी पंढरपूरकडे चालत जातात त्यावेळी त्यांना ऊर्जा आवश्यक असते, त्यांना स्फूर्ती आवश्यक असते आणि ती जर कुठून मिळत असते तर आपण बघतोय की त्याच्या खेळातून मिळते. आणि खरं तर खेळातून सुरू झालेला हा सगळा प्रकार होता. आता मात्र तो खेळ लोकांचा सोहळा बनलाय. माऊली, कसं वाटलं बघून? बरं वाटले आम्हाला, मोठा आनंद वाटतो आम्हाला. कोणत्या गावचे? येवत येवचे. मग वारीसोबत आहे? वारीतच जातो. तुम्ही फिरले की मधून? हा, नाही स्वतः वारीतूनच चालतो, फिरतो आम्ही. पण एवढे वयोवृद्ध मंडळी चालत असताना त्रास होत नाही? सगळा आनंद वाटतो आम्हाला. काहीच जाणवत नाही. रामकृष्णारी काहीच नाही. खूप आनंद वाटतो आम्हाला. किती वय आहे तुमचं? माझं आता 55. 55. धावला म्हणजे? हो हो. कुठून आला तुम्ही? देववरनं चालू. देवजवळच राहतोय आम्ही. घोरडेश्वर दिंडी आमची. पण मला सांगा की तुम्ही इतकं चालत जायचं 10, 15, 20 किलोमीटर आणि पुन्हा याच्यामध्ये पळायचं? हो, तेवढी एनर्जी येते आम्हाला पांडुरंगाची. हो, खूप आवड आहे भेटीला जायची. पाय दुखत नाही? नाही दुखत. नाही दुखत पाय. छान वाटतं. छान वाटतं. इकडे इकडे इकडे. पाय दुखतात का? दुखतात ना, पण विसरून जातो आम्ही आनंदाच्या याच्यात. मला माहित आहे की घरामध्ये जर एखादं आपलं जास्त काम झालं तर 2 दिवस उठत नाही आपण. हो, इथं काय नाही. नाही उठत ती, पण इथं सकाळी लवकर 1ला 2ला उठून बसतात. किती वाजता उठत? आम्ही 1:30-2 वाजता उठतो. किती वेळ चालता? तरी आम्ही 2 तास चालतो. 2 तास चालतो. 1.5 ते 2 तास. चला. आणि मग इथून पुढे आता शेवटच्या आठवड्यामध्ये जाताय, पंढरपूर जवळ आल्यावर आणखी पुन्हा हायचं होतं? हो. बघतो आपण की अशा भावना आहेत सगळ्या वारकऱ्यांच्या, जिथे रोज 10, 15, 20 किलोमीटर चालायचं आणि हे 20 किलोमीटर चालल्यानंतर सुद्धा पुन्हा अशा एखाद्या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं. आणि रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर सगळ्या वारकऱ्यामध्ये अगदी कोण 55 वर्षाचं आहे, कोण 60 वर्षाचं आहे, कोण 65 वर्षाचे वयोवृद्ध वारकरी सुद्धा आम्हाला या ठिकाणी धावताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बेलवाडी. आषाढी वारी म्हणजे खरं तर भक्ती, सेवा आणि समर्पण. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील दशरथ कुटुंबीय मागील 80 वर्षापासून वारकऱ्यांना अन्नदान करतायत. ही सेवा आता 4थ्या पिढीपर्यंत येऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे 80 वर्षापूर्वी ज्या भाकरी, पिठलं आणि शुद्ध शेंगदाण्याच्या तेलाचा प्रसाद दिला जात होता, तोच प्रसाद आजही तितक्या श्रद्धेने, तितक्याच भक्तिभावाने वारकऱ्यांना दिला जातोय. दरवर्षी शेकडो दिंड्या त्यांच्या घरी येतात आणि हजारो वारकऱ्यांना हा प्रसाद दिला जातो. या दशरथ